काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत। हर्षवर्धनजी स्वागत आहे। पण हार्ड लक, मेहनत केली तुम्ही, पण तरी सुद्धा तुम्हाला एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय। काय कारण वाटतं, कुठे चुकलं? कारणांची समीक्षा निश्चित होईल, मात्र या सगळ्या निवडणुकीला जो वोट चोरीचा जो एक आशय होता तो आशय हा अद्यापर्यंत कायम आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये झालेलं मतदान आणि निकाल हा आपल्या ठिकाणी आहे। त्या अनुषंगानं ज्यांना विजय साजरा करायचा ते विजय साजरे करतीलच। आम्ही तो सर सलामत तो पगड़ी 50 असं करत असताना बचेंगे तो और लढेंगे ही भूमिका घेऊनच पुढे आम्ही जाणार आहोत। बिहारचं एकंदरीत सर्व वातावरण, तिथली असणारी एकंदर परिस्थिती या अनुषंगानं या निकालांवर विश्वास ठेवणं हे अवघड होत चाललेलं आहे। SIR नावाची झालेली प्रक्रिया, वोट चोरीचा संदर्भ हा अजून पुरताच संपलेला नाही आणि या सर्वांच्या सोबत येणाऱ्या काळात अजून काही धक्कादायक मतदार यादीतल्या आणि निवडणुकांमधली धांदली ही देखील समोर होणार आहे। त्यामुळे एकंदरीत निकोप स्वरूपाची ही स्पर्धा नसल्यामुळे या ठिकाणी जे स्पोर्ट्समन स्पिरिटच्या अनुषंगानं निवडून आलेल्यांचं अभिनंदन करण्याची जी एक आपली परंपरा आहे ती या आशयाच्या अनुषंगानं यावेळेस लगेच लगोलग घाई गडबडीने तशा शुभेच्छा देता येत नाही, क्योंकि डाल में कुछ काला है या पूरी डाल काली है हा येणारा काळ सांगणार आहे। हर्षवर्धन जी तुम्ही म्हणालात बचेंगे तो और लढेंगे, 6 वर तुमची संख्या आलेली आहे। काँग्रेस बिहार मध्ये वाचलेलंच दिसत नाही, लढणार कधी? नाही, या संदर्भात भारतीय जनता पक्षानेच एक भारताच्या पूर्ण राजकारणामध्ये एक मैलाचा दगड रोवून ठेवला आहे की लोकसभेमध्ये 2 खासदार आल्यानंतर देखील त्यांनी जी प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न मैलाचा दगड आहे। त्यामुळे 10, 2, 100 किंवा आम्ही 2/3 मेजॉरिटीने देखील आलो। आमचा इतिहास मोठा आहे आणि इतिहास सर्वांच्या समोर आहे। आतला इतिहास, बाहेरचा इतिहास, पितृसंस्था, मातृसंस्था असं काही नाही। पण लोक म्हणतात की तुम्ही इतिहासातून बाहेर पडायला तयारच नाहीयेत, रस्त्यावरच येत नाहीयेत, रस्त्यावर दिसत नाहीयेत। तुम्ही इतिहासातच एवढे रमलेले आहात की रस्त्यावर तुम्ही दिसत नाहीयेत आणि म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली, अशा प्रकारची टीका केली जाते। तुम्हाला हे मान्य आहे का? आता निकाल आमच्या बाजूने नसल्यामुळे टीकेचं झोंड आमच्यावर उठणं अत्यंत स्वाभाविक आहे। निवडून विजयी झालेला जो वर्ग आहे तो अधिक या संदर्भात ते कसे सशक्त आणि राहुल गांधी आणि काँग्रेस यांना भविष्य नाही असा कांगावा ते जरूर करतील। मात्र हा राजकीय प्रक्रियेतला भाग आहे आणि जो आम्ही इतिहास आम्हाला ज्ञात आहे, ज्यांना इतिहास जे विसरतात ते इतिहास घडू शकत नाही। त्यामुळे आम्हाला वर्तमानाचंही भान आहे, इतिहासाचंही जाण आहे आणि भविष्यामध्ये निश्चित स्वरूपात या दोन्हीच्या भरोशावर आम्ही जाणार आहोत। सत्ता हे आमचं साधन आहे, सत्ता हा आमचा परवलीचा शब्द नाही। विचार हाच आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे, त्यामुळे आम्ही कुठले हताश निराश न होता पुढेच आम्ही चालत राहू। ठीक आहे, मी थोडंसं थांबवतो तुम्हाला। हे चित्र कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण हे चित्र जे बिहारच्या 243 विधानसभा मतदारसंघाचं आहे, भगवा झालेलं आहे। हे चित्र 243 विधानसभा मतदारसंघात कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे, कुठला पक्ष आघाडीवर आहे याचं हे चित्र आहे। काही ठिकाणी म्हणजे काँग्रेस शोधावं लागेल, पण ठीक आहे, काँग्रेसची ही अवस्था आहे। पण मुद्दा हा आहे, 4 जागा आहेत विलास काँग्रेस, तुला या नकाशात काँग्रेस 243 मध्ये फक्त 4 जागांची आघाडी आहे काँग्रेसकडे। त्यामुळे जे म्हणत होते ना बचेंगे तो और लढेंगे, तर लढण्यासाठी ते करण्याचा मुद्दा नाहीये। तुम्हाला घालून पाडून बोलण्याचा कोणी प्रयत्न करेल तो मुद्दा वेगळा आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील। पण एक मुद्दा मात्र सामान्य जनतेच्या मनातला हा आहे की तुम्ही या बिहारच्या रणामध्ये, या कुरुक्षेत्रामध्ये जो मुद्दा घेऊन उतरलेला होता त्या मुद्द्याचं काय? तुम्ही याच कुरुक्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला मतचोरीच्या संदर्भातला। ते म्हणतात आम्ही मनचोरी केली, तो मुद्दा निकालात निघाला का? हर्षवर्धनजी, त्यांनी चोरी केली हे एवढं कबूल केलं आहे, हो चोरी केलं हे कबूल केलं आहे। आता त्याच्यात शब्दांचा खेळ मी करणार नाही, मात्र मतचोरींचा विषय अद्यापपर्यंत संपलेला नाही। फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न झाले पाहिजे ही जी कॉन्स्टिट्यूशनल फ्रेम आहे आणि व्हॅल्यूज आहेत त्याची पायमल्ली बिहारमध्ये झालेली आहे। निवडणूक आयोगाचे
जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते कशा पद्धतीने वागतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये कसे SIRचे वाभाडे निघाले आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. त्यामुळे आणि हे काही कुरुक्षेत्र वगैरे याला म्हणायला मी तयार नाही, कारण या निवडणुका ज्या आहेत हा लोकशाहीचा ही निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. एका जत्रेनं देव काही म्हातारा होत नसतो. त्यामुळे आले किती गेले किती होतील किती हा विषय अबाधित स्वरूपाचा आहे आणि तो अबाधित असताना या संदर्भात फ्री अँड फेअर इलेक्शन हे झालेले नाही हे मात्र सत्य आहे. नाही हर्षवर्धनजी मुळात तुम्ही सातत्यानं आता या फ्री अँड फेअर इलेक्शनच्या बद्दलचा मुद्दा मांडताय. तुम्हाला ते SIR तिथलं मान्य नव्हतं. तुम्ही इथे म्हणताय दुबार तिबार मतदार याद्या आहेत. आता तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत. तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे या सगळ्या, कारण दरवेळेला हा एक प्रकारे म्हणजे क्रिकेटमध्ये रडीचा गेम आम्ही म्हणायचो लहानपणी. एकच माणूस असायचा ज्याच्याकडे बॅटिंग असायची, तोच बॅटिंग करायचा, बाकीच्या लोकांना बॉलिंग करायला लावायचा आणि तो आऊट झाल्यावरती परत तो सगळा खेळ बंद. हे अशा प्रकारचं एक प्रकारे बिहेवियर वाटायला लागलेलं आहे काँग्रेसचं गेल्या काही काळामध्ये. तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे इकडच्या मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये? तुम्ही म्हणताय की SIR नको व्हायला, तिथे SIRला तुम्ही विरोध केला. इथे तुम्ही म्हणताय की या मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे समोर त्या याद्या आल्या पाहिजेत. नेमकी काय भूमिका असणार? आणि तुम्हाला असं वाटतं का केवळ मतदार यादी हाच निवडणुकीचा विषय असू शकतो, निवडणुकीचा मुद्दा असू शकतो? लोकांसाठी इतरही काही विषय जे आहेत ते तेवढेच महत्त्वाचे आहेत? निश्चित आहेत. त्या इतर मुद्देही महत्त्वाचे आहेत, ते मान्य आहे. आणि हा क्रिकेटमधला रडीचा डाव जेव्हा आपण सांगितला आहे, तर रडीचा डाव कधी येईल की जेव्हा अंपायर जे आहेत ते त्रयस्थ आहेत, ते स्टंप विजनचा किंवा थर्ड अंपायरचा उपयोग करत आहेत. जी मिडफिल्ड जी आहे ती कोरडी आहे, ती फेअर आहे. जिथे मैदान जे आहे ते खराब आहे, तिथे पंच जे आहेत ते पार्शल आहेत. अशा परिस्थितीमध्ये असे प्रश्न येणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आणि हे प्रश्न काही निवडणुकीच्या निकालानंतरच आम्ही उपस्थित करतोय. यावेळेस निवडून आलो जरी असलो तरी हे मुद्दे जे आहेत हे देशव्यापी मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांना आम्ही सोडलेलं नाही. म्हणजे आजचं चित्र कदाचित उलटं जरी असतं तरी हा सर्व आशय जो आहे हा आशय तसाच्या तसाच हा राहिला असता. त्यामुळे निवडून आलेल्यांच्या संदर्भामध्ये निवडणुकी आली ही यांचं काही आम्ही अभिनंदन करायला तयार नाही किंवा हा निकाल जो आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आम्ही म्हणजे तुम्हाला मान्यच नाहीये हे करतोय किंवा मान्यच नाहीये असं नाही. विश्लेषण नाही मान्य जे नाही ती निवडणुकीची संपूर्ण असणारी प्रक्रिया ही फ्री अँड फेअर नव्हती. यांना आम्ही पहिले या ठिकाणी कॉइन करू इच्छितो. आलेला जो निकाल आहे याची समीक्षण याचं विश्लेषण जे आहे हे त्या पातळीवर काम करणारे मंडळी या संदर्भात काय बोलतात, ज्यांनी मी इथून बिहारच्या संदर्भामध्ये काही बोलणं टिप्पणी करणं हर्षवर्धनजी काय आकडेवारी तुम्हाला दाखवायची आहे? हर्षवर्धनजी काय आकडेवारी तुम्हाला सांगायची आहे? मॅजिक वॉल आहे आमच्याकडे आणि या मॅजिक वॉलवर एक गंमत तुम्हाला दाखवायची आहे. कदाचित प्रश्न तुम्हाला आवडणार नाही, परंतु तुमचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी जी यात्रा केली होती बिहारमध्ये 225 जागांवर, त्या बिहारमध्ये या वर्षी 2025 मध्ये 183 जागा ज्या विधानसभा क्षेत्र आहे त्या विधानसभा क्षेत्रांमधून राहुल गांधी यांची यात्रा गेली होती हर्षवर्धनजी. आणि या 183 जागांपैकी फक्त 30 जागांवर महागठबंधन हे आघाडीवर आहे. 50 जागांचा लॉस होतोय तिथे आणि काँग्रेस स्वतः फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. राहुल तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत, परंतु राहुल गांधी जर 183 विधानसभा क्षेत्रात फिरतात, त्यांचा हा मुद्दा जनतेने स्वीकारला नाही का? या अपयशात काँग्रेसचे जे आज बेहाल झालेले आहेत याचं कुठे ना कुठे तुम्हाला याचं कापर राहुल गांधींवर फोडावं लागणार नाही का? तुमच्या सर्वोच्च नेत्याचं हे अपयश आहे की नाही? या संदर्भात पूर्ण बिहारचे जे आलेले निकाल आहेत हे आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून आश्चर्यकारक आणि एकंदरीत हे जे आहेत ते फारच आमची पिछाड झाल्याचे या सर्वांना दिसून येते. त्यामुळे एकंदरीत बिहारचं जे चित्र आहे त्यात राहुल गांधींची झालेली वोट चोरीची जी पदयात्रेचा मार्ग आहे हा काही त्यापासून वेगळा नाही. आणि राहिला कालच पत्रकारांशी चर्चा करत असताना राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणी विशेष जे लक्ष आहे म्हणजे लक्ष आणि लक्ष्य दोन्ही पण हे जे आहे हे काँग्रेसला त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि राहुल गांधी जिथून गेले त्या ठिकाणी वेगळी मोटर्स ऑपरेंडी वापरल्याचं देखील काल मी सुतोवाच हा केला होता. बिहारचं एकंदरीत चित्र जे आहे आता विश्लेषणाचे वेगवेगळे आहेत
की राहुल गांधी गेले तिथे, सभा झाल्या तिथे, या सगळ्यांचे विश्लेषण होत राहतील आणि ते होणं स्वागतार्ह आहे. हा, पण हर्षवर्धनजी आमचा सेनापती, आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढतोय, नाही येतोय मी तिथे, आमचा त्यांचा सेनापती जो आहे हा आज एकाकी झुंजही भारतामध्ये देत असताना त्यांची जी झुंज आहे त्या झुंजीतले आम्ही सहकारी आणि त्यांच्या सगळ्या संघर्षाला, झुंजीला आम्ही सलाम करतो आणि अप्रिशिएट करतो. सेनापती बदलायची वेळ आली आहे का हर्षवर्धनजी? एकामागून एक राज्य तुमच्या हातून जात आहेत. ज्या बिहारमध्ये 183 सीट, 183 विधानसभा मतदारसंघातून तुमचे सर्वोच्च नेते, तुमचे सेनापती फिरतायत आणि तिथे तुम्ही 4 जागांवर पण आघाडी घेऊ शकत नाहीये. जेव्हा खालच्या नेत्यांवर कारवाई केली जाते, सर्वोच्च नेत्याबद्दल, तुमच्या सेनापतीबद्दल बोलायला तुम्ही तयार नाही आहात. हे तयार असण्याचा नसण्याचा विषयच नाहीये. आता राहुल गांधींवर खापर फोडण्याची एक मोठं त्याचं वातावरण तयार केलं जाईल. त्याचा स्फोट जो आहे हा आता घडून आणला जाईल. जी ट्रोल गँग आहे, जी सोशल मीडिया आहे, आता या सर्वांमध्ये ते राहुल गांधींवर तुटून पडतील आणि राहुल गांधींना जेवढं लक्ष केलं जात आहे याचाच अर्थ असा आहे की आमचा नेता अत्यंत सक्षम आहे. त्यामुळे राहुल गांधींना यामध्ये संदर्भ ओढणं हे एका बाजूला स्वाभाविक जरी असलं तरी त्या संदर्भाच्या अनुषंगानं त्यांच्या संदर्भामध्ये टीका ही वेगळ्या अर्थानं, बदलाच्या अनुषंगानं किंवा शेलक्या भाषेत करणं हे देखील आपल्याला बघायला मिळेल. राहुल गांधी आमचे सेनापती आहेत आणि त्यांच्या विचाराच्या आणि त्यांच्या व्यक्तिगत नेतृत्वामध्ये आम्ही लढत आहोत. ठीक आहे. काही वेळापूर्वी तुम्ही असं म्हणालात की एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही. अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ही तरणी बाण पोरं आहेत ना, ती मात्र म्हातारी होऊ शकतात. आणि आज पक्षामध्ये असा खूप मोठा वर्ग आहे ज्याला वाटतं की आपल्या करिअरचं काय, आपण किती दिवस अशा प्रकारचा संघर्ष करावा आणि मग संधी मिळाली की ते पक्षांतर करतात. भाजप गळ लावून बसलेलंच आहे. हे रोखणं, त्यांना विश्वास देणं हे तुमच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे का? नाही, आव्हान आहेच, आव्हान अमान्य नाही. आणि त्या आव्हानाच्या अनुषंगानं आयडिया ऑफ इंडिया, भारताचं संविधान जे आहे या अनुषंगानं आम्हाला कार्यरत राहणं ही असणारी आमची मोटस ऑपरेंडी आहे. शेवटी काँग्रेस हा सत्तेसाठी असलेला नाही तर वैचारिक लढाई लढण्याकरता आमचा प्रयत्न होता आहे व राहील. धन्यवाद. एक प्रश्न फक्त असा आहे, वोट चोरीचा मुद्दा निदान महाराष्ट्रात तरी बेसिक मुद्द्यांवरती काँग्रेस आमच्या आमोरासमोर येईल का? आम्हाला सुद्धा आता काय झालंय माहितीये का की हे जे खोटे आरोप आहे, साचली पण आलंय तुम्हाला. मूळ मुद्द्यांवर, विकासाच्या मुद्द्यावर, जनतेच्या मुद्द्यांवरती आपण लढलं पाहिजे. मला असं वाटतं की किती प्रचंड विरोधाभास आहे बघा. तिकडे म्हणायचं की ते सगळे लोक काढून टाकले, इथं म्हणायचं लोक काढा. म्हणजे अरे भाई कहना क्या चाहते हो, असा एक मीम सोशल मीडियावरती आहे. आणि सामान्य जनतेचा तोच प्रश्न आहे. बेसिक मुद्द्यांवर आपण राजकारण करूया ना. मी विचारतो हर्षवर्धनजी, हे सत्ताधारी आहेत. सत्ताधारी म्हणतात लोकांच्या मूलभूत प्रश्नावरती तुम्ही कधी बोलणार आहात? आणि बघा, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा इतका महत्वाचा फुलटॉस होता तुम्हाला, तिथं तुम्ही गेला नाहीत तेव्हा. नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे केलं ते आपल्या ठिकाणी अजून करायला पाहिजे, तेही देखील करता येईल. मात्र मूलभूत मुद्द्यांवर तर आम्ही राजकारण करतोय की एकूण मतदार यादीच्या संदर्भातला असणारा घोळ हा मूलभूत मुद्दा आहे. त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची पाठराखण करण्याची काही कोणत्याही पक्षाला गरज नाही. सत्ताधारी पक्ष जो आहे हा निवडणूक आयोगाच्या संदर्भात पांघरून का घालतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याचं उत्तर हे सत्ताधाऱ्यांजवळ नाही. दुसरा जो आहे तर आपल्याला मुद्द्यांवर आणि विकासांवर जर बोलायचं आहे तर मग फॅक्ट बघू की वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यामध्ये आपण कुठे आहोत, हंगर इंडेक्समध्ये आपण कुठे आहोत, रोजगाराची आज परिस्थिती काय, शेतमालांचा भाव हा वाढतोय का कमी होतोय, स्वामीनाथन आयोगाचं काय झालं, मोदींनी म्हटलं होतं की शेतमालाच्या लागत मूल्याच्या 1.5 आपण देऊ, त्याचं काय झालं, दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार होते ते कुठे गेले, 100 जे स्मार्ट विलेजेस सिटी करायच्या होत्या त्या कुठे गेल्या. ही सगळी मुद्दे जे आहेत त्या मुद्द्याचा लेखाजोखा हा विरोधकांनी आता 11 वर्षाचं केंद्रातलं सत्ता असताना हा त्यांनी मांडला पाहिजे. ते असं न करतात, ते कोणत्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग वगैरे वगैरे जे काही शब्द वापरले जातात ते पोलरायझेशन करतात का अजून काय करतात, हा असणारा हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे विजयी होत असताना वाटेल ते करून आणि आम्ही विजयी होऊन जाऊ, हा जो हेका आहे हा हेकाही कुठेतरी हा विकासाच्या, आम्ही काम करतो, 24 तास काम करतो जिंकून येण्यासाठी.
हो, तर निवडून येण्याकरता काम करतो, तर हे निवडून आल्यानंतरचे शब्द आहेत. काम करतात तर त्या कामाची फेअर लिस्ट सांगितल्या गेली पाहिजे. तो मूलभूत झालेला गुणात्मक जो बदल आहे, जे एकक आहे, जे विश्वमान्य एकक आहे, त्याचा हवाला दिला पाहिजे. बिलकुल हर्षवर्धनजी, आपण- तुम्ही म्हणताय तुम्ही जनता आम्हाला विश्वासाने निवडून देते, आम्ही हे करत राहू. बिलकुल भाजप करत राहू असं सूचना म्हणताय. मान्य आहे. हर्षवर्धनजी, एक शेवटचा प्रश्न. भाजपचं अभिनंदन करायला तुम्ही तयार नाही आहात, शुभेच्छा. पण जेडीयू हो. नितीश कुमार यांचं अभिनंदन कराल का, किमान त्यांच्या पक्षाचं? नाही, या संदर्भामध्ये निकाल अंतिम होता क्षणी खेळाडू वृत्ती जी आहे, हा समाजातला आपला मूलभूत भाव आहे. ही वैचारिक लढाई आहे. यामध्ये मी अभिनंदन दिल्याने ते निवडून येतील असं नाही, किंवा मी केलं नाही तर त्यांचे आकडे कमी होतील असं नाही. ती जी सभ्यतेचे संकेत आहे, ते संकेत पाळले पाहिजे आणि ते मला देखील पाळले पाहिजे. त्यामुळे यामध्ये विजयी होत असणाऱ्यांना शुभेच्छा आहेच, आणि त्या शुभेच्छासोबत जे SRAच्या अनुषंगानं, निवडणूक धांदलीच्या अनुषंगानं जे मूलभूत प्रश्न उभे राहिले होते, त्या मूलभूत प्रश्नांची त्यांनी सोडवणूक करावी, ही अपेक्षा वजा विनंती देखील त्यांना राहणार आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल, आणि हार्ड लक आणि तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. कारण लगेच विधानसभा निवडणुकीला सुद्धा आपण सामोरे जाणार आहोत. हाच अप्रोच राहिला तर नाही, अजूनही काँग्रेसला असं वाटतंय की मतदार यादी वगैरे जे मुद्दे आहेत त्याचंच आपण काम करत राहू, पण त्यांना खूप सुरुवात बेसिक मुद्द्यांपासून करावी लागेल. त्यांना केवळ मतचोरी ह्या एका मुद्द्याभोवती अडकून नाही चालणार. त्यांना प्रत्येक फ्रंटवर भाजप, कसं असतं बघा, राजकारणामध्ये ही स्पर्धा आहे. म्हणजे एक याच्यामध्ये काय असतं की समोरचा आपला जो प्रतिस्पर्धी आहे तो कुठं चुकतो याचा अभ्यास करायला पाहिजे, तो कुठं कमी पडतो याचा अभ्यास करायला पाहिजे, आणि त्याच्यावर लोकांचं लक्ष वेधता आलं पाहिजे. पण आपलाच मुद्दा हाच योग्य आहे म्हणून सतत लोकांसमोर गेल्यामुळं लोक विश्वास ठेवतील, हा भाबडेपणा झाला.